नामदार भरतशेठ गोगावले यांनी घेतली खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न। बैठकीला सर्वच क्षेत्रातील अधिकाऱ्यांची उपस्थिती। कृषी अधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल नामदार भरतशेठ गोगावले यांनी केली नाराजी व्यक्त। राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी काल दिनांक 16 मे रोजी महाड पोलादपूर मधील खरीप हंगामपूर्व आढावा बैठक महाडमधील शासकीय विश्राम महाड येथे घेतली। या आढावा बैठकीला महाडचे प्रांताधिकारी पोपटराव ओमासे, डीवायएसपी शंकर काळे, तहसीलदार महेश शितोळे, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम, विद्युत महामंडळ, क्रीडाधिकारी, आरोग्य विभाग, इतर विभागातील अधिकारी वर्ग या खरीप हंगाम आढावा बैठकीला उपस्थित होते। बैठकीत कृषी क्षेत्रविषयक माहिती यावर सविस्तर चर्चा घेण्यात आली। बांबू लागवड, फळबाग बाबत नियोजनाचा आढावा, खते, बियाणे उपलब्धता, शासकीय विविध योजनांचा सखोल आढावा घेण्यात आला। योजनेचे प्रभावी व अंमलबजावणी सध्याची स्थिती पाहून अधिकाऱ्यांना विशेष लक्ष देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले। तसेच महाडीबीटी, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, किसान तालुका सद्यस्थिती, गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना 2024-25चा प्रस्ताव, ॲग्रिस्टॅक योजना, कोंडिवते येथे नवीन फळरोप वाटिका निर्मिती या सर्व योजनांचा आढावा घेतला। महाड पोलादपूर मानगाव सर्वांगीण व गतिमान विकास साधण्यासाठी योग्य उपाययोजना आणि शेतीपूर्वक प्रकल्प राबवण्यासाठी योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे असं स्पष्ट करण्यात आलं। या आढावा बैठकीत मंत्री महोदय यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करत संबंधितांना चांगलंच धारेवर धरलंय। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। याच्या अगोदर झाला प्रकार तो आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, परंतु ह्याच्यानंतर आम्हाला फलोत्पादनमध्ये आणि रोजगार हमीच्या इतर कामांमध्ये थोडं अग्रेसिव्ह होण्यासाठी आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत आणि त्यांनी त्या मान्य केलेल्या आहेत आणि त्या प्रकारे आम्ही पुढे काम करू। महाड तालुक्यात कृषी विभागात फक्त 5च अर्ज दाखल झाले आहेत विरोधकांना, हे एकदम निराशाजनक वाटत नाही? निराशाजनक आहे, म्हणूनच आम्ही त्या लोकांना आज आढावा मीटिंगमध्ये विचारून घेतलं आणि ते पुढे आम्ही आमची टीम पण लावलेली आहे आणि त्यांना पण कामाला लावलं। कशा प्रकारे आता काम होणार आहे? कशा प्रकारे म्हणजे ज्यांच्या जशा शेतकऱ्यांच्या ह्याच्यावरती आम्ही शेतकऱ्यांना प्रोत्साहित पहिलं करतोय, खरं आपले शेतकरी अजून तेवढे प्रोत्साहित होत नाही आहेत। पहिलं त्यांना आम्हाला करणं गरजेचं आहे आणि ते झाल्यानंतर मग पुढचं आम्ही